ज्यांनी आपल्या कार्याच्या रूपात जनजागृतीचा दीप प्रज्वलित केला व कृत्य झाले त्यात तात्या एक महान आहे, याचा मला अभिमान आहे. असताना या खेड्यामध्ये एका प्रतिष्ठित कुटुंबात दादासाहेबांचा जन्म दिनांक 6 जून 1960 रोजी झाला. तात्या स्वतः पदवीधर होऊ शकले नाही, परंतु अनेकांना पदी संपादन करण्याचे मार्ग त्यांनी दाखवले. मालेगाव तालुक्यात राजकीय आणि सामाजिक कामात जी थोडी माणसे आपल्या नावाचा ठसा उमटवून अमर झाली, त्यात भिला मांजी यांचे नाव अग्रहक्कानेच घ्यावे लागेल. भिला तात्या तालुक्यातच नव्हे तर साऱ्या जिल्ह्यात सुपरिचित होते. तात्या या टोपण नावाने लोक त्यांना ओळखत होते. असताना या गावाची आठवण करताच भिला तात्या डोळ्यासमोर उभे राहतात. मातीशी एकजीव झाल्याशिवाय असे नाते जुळत नाही. निखळला खांब डगमगल्या भिंती ऐन सुखाच्या क्षणी हरवली तात्यांची महान मूर्ती. तात्या सृजनशील होते, तसेच ते हुशारही होते. गावात 4थी पर्यंत शाळा होती. तात्यांना खूप शिकवावे असा वडिलांनी ध्यास घेतला. तात्या चांगल्या गुणांनी 4थी उत्तीर्ण झाल्यावर लेखनासाठी त्यांचे शिक्षक वाढले. सुदैव एवढेच की त्याच वर्षी सरकारने 7वी पर्यंतच्या वर्गांना मान्यता दिली व गावाच्या शिक्षणाची सोय निर्माण झाली. तात्या चांगल्या गुणांनी 7वी उत्तीर्ण झाले. तात्यांना इंग्रजी शिक्षण देऊन खूप शिकवावे अशी वडिलांची इच्छा होती, परंतु वशिला नव्हता. त्यामुळे तात्यांना घरीच बसणे भाग पडले. गाई गुरांच्या सोबतीत शेतात वनात तात्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल सुरू केली. मुख्याध्यापकांच्या आग्रहाने तात्या शाळेत जाऊन मुलांना शिकली व मुख्याध्यापकांच्या गैरहजेरीत शाळाही सांभाळली. तलाठी किंवा शिक्षक होणे त्या काळी तात्यांना खूप कठीण नव्हते, परंतु तात्यांच्या डोक्यात वेगळेच वारे वाहत होते. इंग्रज राजवटीविरुद्ध असंतोष पसरवित होते. गांधीजींच्या व टिळकांच्या विचारांचा प्रचार करीत होते. मग अशा तरुणाला कोण नोकरी देणार व सरकार कशी नोकरी देणार? स्वातंत्र्य चळवळीची मोहीम तात्यांवर पडली आणि तात्यांनी नोकरीचे विचार मनातून झटकून टाकले. स्वातंत्र्य, समता व अध्यात्म या 3 गोष्टी तात्यांनी स्वतःला गुंफून टाकले. तात्या गावोगावी जाऊन कीर्तनही करू लागले. या कीर्तनातून तात्यांनी सन्मार्गाचा उद्देश केला. स्वातंत्र्याची महती गात महात्मा गांधींचा आदेश खुंबीने साऱ्या जनतेपर्यंत पोहोचवीत व्यसन मुक्तीचे आवाहन करीत तात्यांच्या कीर्तनाचा प्रभाव जनतेवर पडला. परमेश्वर भक्तीबरोबर राष्ट्रभक्तीही तात्यांच्या कीर्तनातून ऐकण्यास मिळेल. प्रासादिक भाषा व विषय हे समजावून देण्याचे कौशल्य यामुळे तात्यांची कीर्तने परिणामकारक ठरत असत. तात्यांचे संस्कार व विचार जसे अस्तान्यावर पडलेले आहेत तसेच ते संपूर्ण माळमाथ्यावरही पडलेले आहेत. तात्यांच्या जीवनाचा आणखी एक पैलू म्हणजे राजकारण. मालेगाव तालुक्यात स्वराज्य संघात तात्या अनेक वेळा निवडून आले व ते अनेक संस्थांचे पदाधिकारी सुद्धा होते. मालेगाव शेतकरी संघ तात्या व त्यांच्या सहकार्यांचे कामाचे फळच आहे. माणसाने प्रयत्नशील असावे असे तात्यांचे मत होते. विद्यालयाचे भारत हे नाव बदलून तात्याजींचे नाव द्यावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. तात्याजींनी आयुष्यभर लोकांसाठी कष्ट केले. तात्यांच्या डोळ्यासमोर विद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले. अंधाराला शिवाशाप देण्यापेक्षा एक तरी मेणबत्ती लावावी अशी एक म्हण आहे. असताना या खेड्यामध्ये माध्यमिक विद्यालयाची स्थापना करून तात्याजींनी ज्ञानयज्ञ प्रारंभ केला. या प्रवास यात्रेच्या सानिध्यात आज संपूर्ण परिसर उजळून निघत आहे. तुटलेली फुले सुगंध देऊन जातात. गेलेले क्षण आठवण देऊन जातात. चंदनापरी देह जिजविला कष्टातून वसंत बहरला नाही उरली साथ तात्या तुम्हाला म्हणून आठवण येते क्षणाक्षणाला असे धर्मवीर तात्यासाहेब 20 फेब्रुवारी 1990 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. धन्यवाद.